शेळीपालन व्यवसायामध्ये साथीच्या रोगापासून शेळ्यांचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. जे शेळीपालन व्यवसाय बंद पडतात तर त्याच्यामध्ये साथीच्या रोगाचं जे कारण आहे तर ते 50% कारण आहे. तुम्ही तर साथीच्या रोगापासून बचाव नाही केला तर भरपूर मरतूक होते. जसं की पीपीआर हा जो आजार आहे ह्याच्यामध्ये 90% पर्यंत मरतूक होते. तर आज मी तुम्हाला लसीकरणाचा एक चार्ट साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही शेळ्यांना लसीकरण केलं तर तुम्हाला तुमच्या शेळ्यांचं साथीच्या रोगापासून 100% संरक्षण करता येणार आहे. तर पहिली जी लस आपण बघतोय तर ती म्हणजे एफएमडी HSBQ. एफएमडी म्हणजे लाळ्या खुरकत, घटसर्प आणि फऱ्या ह्या तिन्ही रोगावरती एकच बॉटल मिळते. तर तिचं नाव आहे रक्षा ट्रायवॅक म्हणून आहे. तर ती बॉटल आणायची. 1 ml आपल्याला इंट्रामस्क्युलर ते लसीकरण करावं लागतं. प्राण्याचं वय कमीत कमी 4 महिने म्हणजे 4 महिन्याच्या वरचे पिल्ला असायला पाहिजे आणि गाभण काळामध्ये 3.5 महिन्यापर्यंतच्या गाभण शेळीला करायचं. त्याच्या पुढच्या शेळीला गाभण शेळीला व्हॅक्सिन करायचं नाही. आणि हे जे लसीकरण आहे वर्षातून आपल्याला 2 वेळा करावं लागतं. 2 नंबरचं लसीकरण आपण बघतोय तर ते म्हणजे काय पीपीआर. पेस्ट डिस्पेटिस ऑफ रुमिनंट म्हणजे त्याला मराठीमध्ये बुळकांडी असं म्हटलं जातं. हा एक खूप घातक आजार आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. त्याच्यामध्ये 90% मृत्यू होऊ शकते. तर हे जे व्हॅक्सिन आपण करतो तर ते म्हणजे पीपीआरचं व्हॅक्सिन आपण काय करायला पाहिजे 3 वर्षातून एकदा करायचं असतं. पीपीआर रोगाची लागण जास्त ही उन्हाळ्यामध्ये होत असते. उन्हाळ्यामध्ये पोषक वातावरण आहे. तर उन्हाळ्याच्या आधी म्हणजे जास्त टेम्परेचरच्या आधी तुम्ही पीपीआरचं व्हॅक्सिन करून घेणं गरजेचं आहे. एकदा जर व्हॅक्सिन केलं तर आपल्याला 3 वर्ष व्हॅक्सिन करायची गरज पडत नाही आणि त्याचं प्रमाण आहे 1 ml आपल्याला हे सबकट इंजेक्शन द्यावं लागतं आणि 4 महिन्याच्या वरची पिल्ला असायला पाहिजे आणि 3.5 महिन्यापर्यंतच्या गाभण शेळीला आपण व्हॅक्सिन करू शकतो. त्याच्यानंतर 3 नंबरला जे आपण व्हॅक्सिन बघतो तर ते म्हणजे ईटी आणि टीटी म्हणजे इंड्रोटॉक्झिमिया आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात आणि आंत्रविषार हे जे रोग आहेत तर त्या दोन्ही रोगावरती एकच बॉटल मिळते रक्षा ईटी प्लस टीटी. वेगवेगळं व्हॅक्सिन करायची गरज नाही. हे जे व्हॅक्सिन आपण करतो तर ते 1 महिन्याच्या पिल्लाला आपण व्हॅक्सिन करू शकतो आणि गाभण अवस्थेमध्ये कोणत्याही टायमाला आपण शेळीला व्हॅक्सिन करू शकतो ईटी प्लस टीटीचं. त्याच्यानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ह्या लसीचं 2 ml आपल्याला सबकट हे व्हॅक्सिन करावं लागतं. आपल्याला वर्षातून 2 वेळा हे व्हॅक्सिन करावं लागतं. तुम्ही जर आज व्हॅक्सिन केलं तर 14 दिवसानंतर पुन्हा तोच आपल्याला बूस्टर डोस द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण फक्त 3च लसीकरण केलेले आहेत. रक्षा ट्रायवॅक म्हणजे एफएमडी HSBQ, पीपीआर आणि आंत्रविषार ईटी प्लस टीटी हे 3 व्हॅक्सिन जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या शेळ्यांना जे साथीचे रोग आहेत त्याच्यापासून बचाव करता येणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हे साथीचे रोग कसे होतात, का होतात, त्याचं प्रोसेस कशी होते, काय उपचार करायला पाहिजे याच्याविषयी डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपली ट्रेनिंग 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. डीपमध्ये आपण माहिती देतो. सगळं आपण प्रोसेसनुसार हे सगळे तुम्हाला माहिती देतो. कंटिन्यू सपोर्ट आपण करतोय. म्हणजे काय अडचण वगैरे आले तर आणि प्रमाणपत्र मिळतंय. अशा पद्धतीने आपण ट्रेनिंग घेतोय. ट्रेनिंग ऑनलाईन आहे. घर बसल्या करता येते. तर निश्चित तुम्ही ट्रेनिंग करू शकता. तुम्हाला अशी ट्रेनिंग महाराष्ट्रात, भारतात कुठेही तुम्हाला अशा प्रकारे शिकवलं जात नाही. आपण तुम्हाला डीपमध्ये माहिती देतोय. खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुमची शीट रजिस्टर करू शकता. धन्यवाद.